वेलकम बॅक टू आवर माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आई होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. तर आजची सुरुवात ही दुपारपासूनच होत आहे, तरी मी गुड मॉर्निंग म्हटलं तुम्हाला. आणि इथे माझी मनू आहे बसलेली साईडनी शांत. आणि मला आता भूक लागली आहे. सकाळी मी नाश्ता केला होता शेवड्यांचा, ते काही मी शूट केलं नाही. आता भूक लागली आहे तर आता बघते काही असेल आवडीचं जेवायला तर जेवते, नाही तर मग हे बनवते स्वतःसाठी. इकडे माझी मनू छान बसली आहे आरामात. मनू मनू तिचं मूड नाही आहे बोलायचं, झोपली आहे ते. थँक्यू. लय कामाची पोरगी आहे ही. तर आता मी म्हणजे कंट्रोल नाही होता म्हणून मी हिच्याकडून सध्याचं हे बोलवून घेतलं. काय म्हणते त्याला, हे बिस्किट्सचे पॅकेट्स. आता मी खाऊन घेते पाण्यासोबत बरं. पाण्यासोबत खायची काही मजाच वेगळी आहे. जेवणामध्ये बरंच काही आहे, पण काहीतरी बनवून खाव असं मला वाटत आहे. माझी फेवरेट गोष्ट म्हटलं म्हणजे भात. सगळ्यात जास्त आवडते मला. डिसाईड केलाय की माझ्यासाठी इन्स्टंट बनणारा जो भात आहे, आलू आणि सोयाबीन वगैरे टाकून छान भात बनवत असतो प्रत्येक वेळेस, तोच मी बनवणार आहे. यामधून वाव, फुलकोबी पण आहे, फुलकोबी भात, टोमॅटो पण आहे, एक कांदा आणि लसूण. ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. म्हणजे कांदा, आलू, कोबी आणि मला खूप आवडतात सोयाबीनच्या वड्या, हे पण टाकते मी त्याच्यामध्ये. टोमॅटो आणि लसूण पण शिलून घेते. इकडे भात शिजून राहिलेला आहे, इकडे पाणी ठेवलं आहे मी तपायसाठी. आणि इकडे हा माझ्या हाती झाडू आहे, हे झाडू मारून घेते, पोछा मारून घेते, मग करून घेईन डायरेक्ट जेवण. आणि जे काही आवाज येत असेल तुम्हाला तर तो आवाज आहे मी तारक मेहता बघता बघता माझे काम करताना. पहा किती कचरा आहे. लिटरली गाईज, एक गोष्ट सांगू इच्छिते मी की माझी आई कधीच झाडू मारत नाही, कधीच नाही. 8 दिवस जर मी झाडू नाही मारलं तर माझी मम्मी मारत नाही, कारण की तिला माहिती मी मुलगी मारते. ते माझ्यावर टाकून तिला माहिती झाडू पोछा आपली मुलगी छान करते म्हणून ती मारत नाही, कधीच नाही मारत. तिला एवढा टाईमही नसते मला, पण असलाही टाईम तर ती मारत नाही. बिकॉज तिला ट्रस्ट आहे माझ्यावर की मी मारून घेईल म्हणून माझ्यावर सोडून जाते ती बिचारी. पण मी कधी मारत नाही, कधीच नाही मारत मी, असं नाही. मोस्टली मला असं वाटते मी मारतच असेल. तर इकडे पूर्ण घराला माझं काम आहे झाडू मारून घेणं. झाडू मारून घेते, नंतर पोछा पण मारायचा आहे मला. माझी आवड झाली आहे आणि आता मी करणार आहे जेवण, बिकॉज मला खूप जास्त भूक लागली आहे. आंघोळ करून रेडी आहे आणि
आमच्याकडे वाढायचंच आहे बहुतेक पूर्ण टाईल्स. थोडीफार वाढली, थोडीफार वाढायची आहे. ते जेवण करण्याला ताट सोबतच सलाड पण घ्यायचं आहे मला. हे साफ फ्रीजमध्ये ठेवलं तर थंड होऊन गेलं पूर्ण. तर मी जेवायला घेऊन घेते. फायनली मी जेवायसाठी बसलेली आहे आणि खूप भूक लागली कारण की 3 वाजून गेले आहे. जेवणामध्ये तुम्हाला माहीतच आहे, भात केला होता मी, सॅलड केलं होतं आणि सोबतच हे थोडंसं आंबट कढीसारखं आहे, बेसन टाईप आहे तुरीच्या दाण्याचं. ते खाऊन घेते मी, पटकन जेवण करते. मोबाईल बघता बघता तुम्ही असेच राहा कंटिन्यू. जेवण झालेलं आहे फायनली. आणि पाहू शकतो माझे डोळे झोपायसाठी हे करत आहे, पण नाही, मला व्हिडिओ करायचा आहे आता. माय गॉड, मी सिरियल बघते आहे. तर हा सगळं उचल वाचल केलेलं आहे. झालं आहे जेवण. फायनली माझे सगळे व्हिडिओ काढून झाले आहे आणि हा माझा फायनल लुक आहे. दाखवते तुम्हाला, एक मिनिट. माय गॉड, सी माय लुक, लुक ॲट मी. माय गॉड, तुम हुस्न परी, तुम जाने जहां, तुम सबसे हसी, तुम सबसे जवां, सौंदर्य सावंडिमा. सो मी बघा किती सुंदर दिसतीये. आहेच मी तशी सुंदर, बट आणखी सुंदर दिसतीये. तर गाईज आता मी तयारी काढून टाकते माझी, बिकॉज माझे व्हिडिओज वगैरे काढणं झालेले आहे. सो तुम्ही अशीच राहा माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि माझं हे बॅकग्राऊंड, माझा कॅमेरामॅन, ही मेरा लाईट आहे. मी चेंज वगैरे करून झोपण्याच्याच मूडमध्ये, कारण मला झोप खूप येत आहे. खूप जास्त थकून गेली मी रील बनवून. हा माझा सेटअप आहे की मी आता झोपणार आहे. आणि ही पा मॅडम, ही माझ्यासोबत झोपणारच आहे. फायनली झोपेतून उठली आहे. पाहू शकता माझा ताल. ओ माय गॉड, शॉकिंग. तर आणि सोबतच मनू पण उठली आहे. मोबाईल मी चार्जिंगला लावलेला आहे आणि मी तर रेडी होणार आहे कारण मला जायचं आहे बाहेर. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर फ्रेश होऊन जाते मी. माझं डोकं इतकं दुखतं आहे, तुम्ही सांगू नाही शकत इतकं माझं डोकं दुखतं आहे. आणि ओ माय गॉड, अंधार झाला पूर्ण चारीकडे. तर खाली रूममध्ये पण अंधारच आहे. ओ भाई, लाईट पण सुरू नव्हते केले कारण की मी जेवल्याबरोबर झोपून गेली होती आणि कपडे असेच ठेवले होते मी. आता मी लावून घेते. हे पसारा सगळं उचलून ठेवते. मग गेले होते मी बाहेर माझ्या सामान स्पेशल सोबत, कारण की मला होतं थोडं काम, थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं, म्हणून गेली होती मी बाहेर. मग सामान वगैरे घेऊन आली घरी परत. घरी परत आल्याच्या नंतर मग करून घेतलं मी आणि मम्मीनी जेवण. मला खूप जास्त भूक लागली होती. जेवणामध्ये दुपारचाच भात होता, मी जो केला होता तो, सॅलड होतं आणि भरीत पोळी, हे सगळं पापड वगैरे असं होतं. सगळं जेवण वगैरे झालं आणि मग हँडवॉश वगैरे करून घेतला. मम्मीचं जेवण माझं पहिलं होतं कारण की आम्ही लवकर जेवण केलं होतं. मग हँडवॉश वगैरे केला. सामान तसंच, म्हणजे ते सगळं तसंच राहू दिलं. मम्मी म्हणत होती माझी उचलून ठेव, पण मी कशाला ऐकतो मम्मीचं, माझं तर काम करायला जीवावरच येते. मग हँडवॉश करून मी डायरेक्ट गेली वर. हो मम्मा, कामवाली बहिणी, मम्मा आहेस तू, मम्मा करत असते काम. मम्मा काम करती है, सब काम कर लेगी मम्मा. काहीच नाही उचलत मी. ओके. पाच मुंग्या आल्या.
ते असं ओरडत राहिलं म्हणजे ऐकते तशी ती ऐकत ना की माझ्या रूम मध्ये खूप पसारा दिसून राहिला आहे. अति 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 तर माझं फायनली जेवण झालं आणि मला झोप येऊन राहिली आहे खूप जास्त. मनू थोडं हिच्यासोबत खेळते आता, है ना मनू? मनू मनू ये अशी करते. मनू मनू सापडलीस तू. सापडलं माझं बाळ. मला दे पर पप्पी. पप्पी दे मला. दे पप्पी दे. पप्पी दे. पप्पी दे पप्पी. पप्पी दे ना. नाही देत म्हणते. साठेल एवढं पितो पातो करा ना. हो बाई चल लाड करू तर मी एकदाच मॅड होऊन जाईल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर लाईक करा. जर नसेल आवडला काही चुकलं असेल तर कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.